बुलढाणा जिल्ह्यामधल्या मोताळा तालुक्यातल्या चिंचपूर इथलं विष्णू धोरण आणि त्यांचं कुटुंब मोलमजुरी करून संसार चालवतं. विष्णू धोरण यांची नयन ही मुलगी गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत 3ऱ्या वर्गात शिकते. तिच्या वर्गात उघड्यावर शौचाला जाणं योग्य नाही ही माहिती दिली गेली होती. त्यानंतर तिनंही घरीच शौचालय बांधण्याचा हट्ट आपल्या आई वडिलांकडे धरला. यावर हातावर पोट असलेल्या या कुटुंबानं अंगावरचे दागिने बँकेत गहाण ठेवून शौचालय बांधकामाला सुरुवात केली. आम्हाला शाळेत शिकवता की घरी संडास बांधायची, उघड्यावर जायची नाही. मी माझ्या आईला असा हट्ट धरला की आई आपल्या घरी संडास बांधायचे, मी उघड्यावर जाणार नाही. तिने आमच्याकडे हट्ट केला की आई मी उघड्यावर जाणार नाही, मला संडास हवाय. पण संडास बांधायचं तिच्या हट्टामुळे आम्ही विचार केला, पण आमची आर्थिक परिस्थिती तशी नव्हती. त्याच्यामुळे मी माझ्या सासूबाईला म्हटलं की आता संडास तर बांधायचा, पण मग आपली आर्थिक परिस्थिती तशी नाही. तसे माझ्या सासूबाई म्हणाल्या की आपल्या जवळ आहे काही ते जमा, आपण ते गावात ठेवू आणि संडास बांधू. श्री विष्णू दिनकर धोरण राहणार चिंचपूर यांनी चांदी ठेवून त्यावर 3,500 रुपये कर्ज घेतले आहे आणि सोने ठेवून त्याच्यावर 6,000 रुपये कर्ज घेतलेले आहे. शौचालय बांधायला किमान 16 ते 17,000 रुपये खर्च येतो. मात्र धोरण कुटुंबाला दागिने गहाण ठेवून फक्त 9,500 रुपयेच मिळालेत. तरीही हिंमत न हरता मोलमजुरी करून पैसे जमवून शौचालय पूर्ण बांधण्याचा निर्धारच धोरण कुटुंबानं केलाय. संडासले जायला जागा सापडत नाही, त्याच्यासाठी आम्ही अंगावरले दागिने गव्हाण ठेवून आमचा संडास बांधायची सुरुवात केली. मजुरी करतो, काही थोडा पैसा त्या मजुरीचा, थोडा पैसा काही हे असे दागिने गव्हाण ठेवले याचा संडास बांधून राहिलो. काही 2-3 बकऱ्या आहे, 2-3 ढोरं आहे, आमच्या शेतीबाडी काही नाही. शौचालय बांधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रति लाभार्थी 12,000 रुपये अनुदान देतं. मात्र काही जाचक अटी तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेळ काढू धोरण स्पष्ट दिसून येत आहे. संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.